ए नीट टाका मार बर का, कोर्टाचा गेट येतो. कोर्टाचा? पण हा तुटलाच कसा? तुटला नाही, तोडलाय तो कुणी? लोकांनी. विचार कर, ह्या गेटची अशी अवस्था केली तेव्हा जर तो बलात्कारातला आरोपी जर त्यांच्या हातात लागला असता ना, त्याची काय अवस्था केली असती. मी काय म्हणतो शेठ, आपण ना हा गेट पण मुद्दाम कमकुवत बनवू, म्हणजे पुढच्या वेळेस लोक हा गेट तोडून कोर्टाच्या आतमध्ये जातील आणि त्या आरोपीच्या पार. पुढच्या वेळेस? अरे अजून कितीदा ही वेळ येऊ देणार आहे आपण. बघा ना, आता 8-10 दिवस सगळ्यांनी आवाज उठवला, सगळ्यांना वाईट वाटलं, नंतर सगळे शांत झाले. पुढच्या वेळेस असं काही घडलं ना, परत आवाज उठवतील. मी म्हणतो त्यापेक्षा त्या आरोपीला ना भर चौकात फाशी द्यायला पाहिजे. आणि त्यांनी काय होईल? या असं बलात्कार होणं थांबणार आहे त्यांनी? अरे आपल्याला रोगाला बरं करायचंय, रोगाच्या लक्षणांना नाही. शेट, पण ते कसं करता येईल? ही जी बलात्कार करायची वृत्ती ना, ती वृत्ती ठेचून काढली पाहिजे. आणि वृत्ती कशामुळे निर्माण होते? हेच सिविक सेन्सची कमतरता, घरच्यांचे अपुरे पडलेले संस्कार, समाजातली वाईट संगत, त्या सोशल मीडियावरच्या अश्लील पोस्ट आणि सगळ्यात महत्वाचं ते ऑनलाईन अश्लील व्हिडिओ बघून त्याचं अनुकरण करायची जी वृत्ती आहे ना, ती वृत्ती ठेचली पाहिजे. हे सगळं ऑटोमॅटिक बंद होईल. शेट एवढ्या तराजूला टाका मारून द्या ना. हा हा मारतो काका. मी काय म्हणतो शेट, पण या सगळ्याला न्याय कोण देणार आहे? मला न्याय मिळून मी तर परत नाही येऊ शकणार, पण इतर कोणावर न्याय मिळवण्यासाठी लढण्याची वेळच येऊ देऊ नका.